विश्रांतीनंतर पुन्हा एकदा MCN बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। जागतिक लोकसंख्या दिनानिमित्तानं जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील उत्कृष्ट आरोग्य केंद्रांचा नुकताच वेरूळ सभागृहात पुरस्कार देऊन गौरवण्यात आला। यामध्ये गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रथम तर ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रास द्वितीय, गडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रास तृतीय सन्मानाने गौरवण्यात आला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या हस्ते ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर वानखेडे यांना स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वाढवण्यासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर वानखेडे, महेंद्र साळवे, मच्छिंद्र गाडेकर, सविता नंदे, संदीप हनवते, समीना शेख, ज्योती लिपाने यांनी आरोग्य केंद्रातील सर्व आशा कार्यकर्ते यांचे जिल्हा परिषद सदस्य राधिका दिलीप जगताप, पंचायत समिती सदस्य अलका सतीश शेळके तसेच पंचक्रोशीतील सरपंच तथा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे। सतीश श्रीसुंदर, MCN न्यूज, ढोरकी। तर संभाजीनगर येथील आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ व जिल्हा स्तरातील सर्व महत्त्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना सन्मानित करण्यात आलं। त्यामध्ये ढाकेफळला देखील द्वितीय स्थानावर सन्मान मिळाला आणि आपल्यासोबत ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वानखेडे सर आपल्यासोबत आहेत आणि नेमकं आपण या माध्यमातून काय रुग्णांच्याबद्दल संदेश व वरिष्ठांच्या आदेशांचं आपण काय पालन केलं हे थोडक्यात ऐकून जाणून घेऊया। नमस्कार। आपल्याकडे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ यांना द्वितीय स्थान मिळालं। त्यामध्ये माननीय DHO साहेब धानोरकर सर यांनी व माननीय THO साहेब सय्यद अझहर अली साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते। त्यानुसार आम्ही टार्गेट 186चं असताना त्यातील 136 शस्त्रक्रिया कंप्लीट करून तृतीय स्थान पटकवले आहे। आज मला हे सांगण्यात आनंद होतोय की सर्व सहकाऱ्यांनी सहभाग दाखवून हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकांना माझं असं आव्हान राहील ढाकेफळच्या की त्यांनी आपल्या आरोग्य केंद्रात येऊन 2 बाळ झाल्यानंतर 1.5 ते 2 महिन्याच्या आत आणि त्यानंतर सुद्धा शस्त्रक्रिया करू शकतात। इथे लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया सुद्धा अवेलेबल आहे आणि आपल्याकडे बाल विवाहाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे। जर आपण ते कमी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न जर केले तर असं होईल की पॉप्युलेशन कंट्रोल येऊ शकतो। कारण लहान वयात बाळ होणे या मातेसाठी पण धोकादायक आहे आणि बाळासाठी सुद्धा धोकादायक आहे आणि अजून अशा काही बऱ्याच गोष्टी आपल्याला ढाकेफळ आरोग्य केंद्रात समजून सांगण्यात येतील। तुम्ही इकडे व्हिजिट करा। जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण हा उपक्रम राबवला आणि हे आव्हान नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण आरोग्य विभागाच्या माध्यमातून करत आहात। धन्यवाद।